नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाचा एका मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत आणि तो निर्णय आहे रॉकेल वितरणाबद्दल. ज्या घरांमध्ये गॅस कनेक्शन आहे त्यांना रेशनवर रॉकेल मिळणं बंद झालं होतं. पण आता ह्याच संदर्भात एक खूप महत्त्वाची घडामोड झाली आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो अनेक कुटुंबांना पडला असेल तो म्हणजे गॅस कनेक्शन असूनही रॉकेल खरंच मिळणार का? आणि याचं उत्तर आहे हो. सरकारच्या नवीन धोरणामुळे हे आता शक्य झालं आहे. पण हे नक्की आहे काय आणि याचा नेमका अर्थ काय होतो? चला, हेच आपण आता सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठी बातमी ही आहे की बऱ्याच मोठ्या काळानंतर राज्य सरकार पुन्हा एकदा सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे म्हणजे आपल्या रेशन दुकानांमधून रॉकेल देणार आहे. आपल्याला माहितीच आहे, LPG गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणी येत होत्या आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पण प्रश्न असा आहे की हा निर्णय अचानक का घ्यावा लागला? रॉकेल पुन्हा का सुरू झालं? यामागची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, हा निर्णय काही अचानक घेतलेला नाहीये. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे आणि उच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर रॉकेल वाटप थांबवलं होतं. पण सध्याची जी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होतोय. ही अडचण सरकारने ओळखली आणि मग केंद्र सरकारने 12 मार्च 2024 रोजी एका विशेष आदेशान्वये खास महाराष्ट्रासाठी हा कोटा मंजूर केला. आणि हा कोटा किती आहे? तर केंद्र सरकारने राज्यासाठी तात्पुरता पर्याय म्हणून तब्बल 3,744 किलोलिटर रॉकेल मंजूर केलंय. आता 3,744 किलोलिटर म्हणजे किती? तर चक्क 37,44,000 लिटर. केवढा मोठा आकडा आहे हा. ओके, कोटा तर मंजूर झाला, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे रॉकेल नक्की कोणाला मिळणार? कारण यासाठी सरकारने एक स्पष्ट प्राधान्यक्रम म्हणजे एक प्रायोरिटी लिस्ट ठरवली आहे. चला, तर मग हा प्राधान्यक्रम आपण सविस्तरपणे पाहूया. ही जी रचना आहे ती सगळ्यात गरजू कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे. म्हणजे बघा, पहिल्यांदा नंबर लागतो पिवळ्या कार्डधारकांचा, म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचा, आणि केशरी कार्डधारकांचा. यांना पहिलं प्राधान्य. आता यानंतरही जर रॉकेल शिल्लक राहिलं तर दुसऱ्या टप्प्यात पांढऱ्या रेशन कार्डधारकांना दिलं जाईल. आणि त्यानंतरही उरलं तर रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांना आणि स्थलांतरित मजुरांनाही याचा लाभ मिळणार आहे. आणि हो, एक खूप चांगली गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबांकडे रेशन कार्ड नाहीये त्यांनाही या योजनेतून वगळलेलं नाहीये. त्यांना फक्त काही पुरावे द्यावे लागतील. उदाहरणार्थ, जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला चालेल आणि जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्यासाठी कोणतंही सरकारी ओळखपत्र पुरेसं आहे. ठीक आहे, कोणाला मिळणार हे तर कळलं. पण आता वळूया काही महत्त्वाच्या तपशिलांकडे. म्हणजे रॉकेल किती मिळणार, ते कधीपर्यंत मिळेल आणि त्यासाठीच्या अटी काय आहेत? तर या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला म्हणजे प्रत्येक शिधापत्रिकेला 3 लिटर रॉकेल मिळणार आहे. आता ही गोष्ट नीट लक्षात घ्या. वितरकांना म्हणजे रेशन दुकानदारांना हा कोटा उचलण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली आहे. याचा सरळ अर्थ असा की हा रॉकेलचा साठा रेशन दुकानांवर फक्त मर्यादित काळासाठीच उपलब्ध असणार आहे. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या वेळेत जे रॉकेल उचललं जाणार नाही ते रद्द होईल. तो शिल्लक कोटा पुढच्या महिन्यात मिळणार नाही. तो कॅरी फॉरवर्ड होणार नाही. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांनी वेळेवर जाऊन आपला हक्क घेणं खूप गरजेचं आहे. हा जो एकूण कोटा आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये विभागून दिलाय. मग आता प्रश्न येतो की आपल्या जिल्ह्याच्या वाट्याला किती कोटा आलाय आणि ही माहिती कुठे मिळेल? चला, ते पाहूया. एक अंदाज येण्यासाठी आपण काही मोठ्या जिल्ह्यांचं उदाहरण घेऊया. जसं की पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. यांचा कोटा पाहिला की वितरणाची एक कल्पना येते. पण ही फक्त उदाहरणं आहेत. संपूर्ण यादी आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर प्रत्येक जिल्ह्याच्या कोट्याची अगदी अचूक आकडेवारी हवी असेल तर ती तुम्हाला अधिकृत शासन निर्णयात, ज्याला आपण GR म्हणतो, त्यात मिळेल. या GRच्या पान क्रमांक 5 वर गेलात की तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र यादी दिसेल. तर आत्तापर्यंत आपण जी सगळी माहिती पाहिली त्याचा सार काय? काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, रॉकेलचं वितरण तात्पुरतं पुन्हा सुरू झालं आहे. दुसरं, पात्रता ही 4 स्तरीय प्राधान्यक्रमावर आधारित आहे. तिसरं, प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल मिळेल.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा लाभ वेळेतच घ्यावा लागेल. सरकारचा हा जो निर्णय आहे तो अनेक कुटुंबांना एक तात्पुरता दिलासा देण्यासाठी घेतला गेला आहे, हे तर स्पष्ट आहे. पण आता खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ही सगळी माहिती मिळाल्यानंतर गरजू कुटुंबे आपल्या हक्काच्या रॉकेलसाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरंच तयार आहेत का? गॅस महागला रॉकेल मिळणार माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता. शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.